नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये। आजचा चॅप्टर आहे क्लास 9 चा प्रॅक्टिस सेट 1.3। चला तर मग सुरू करूया। सुरू करण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहित पाहिजे बघा यामध्ये, जसं की व्हेन डायग्राम, नंतर सबसेट, देन थर्ड युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट। हे एकदा आपण पॉइंट बघूया आणि नंतर प्रॅक्टिस सेट 1.3 ला सुरुवात करूया। चला तर मग सुरू करू। इन व्हेन डायग्राम मध्ये बघा, यामध्ये फर्स्ट तुम्हाला माहित पाहिजे बघा, एक व्हेन डायग्राम म्हणजे काय। व्हेन डायग्राम म्हणजे एक सिंपली अशा प्रकारची डायग्राम, त्यामध्ये आपले काय असणार, एलिमेंट असणार। ओके, आता एलिमेंट मध्ये बघा, फर्स्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, सेट एक्स इज इक्वल्स टू इन अ कर्ली ब्रॅकेट ए बी सी डी। देन आपण जर एखादा सेट दुसरा जर कन्सिडर केला, ठीक आहे, तर त्यामध्ये पण आपण एक एलिमेंट कन्सिडर केले, तर एक पर्टिक्युलर डायग्राम आणि त्या डायग्राम मध्ये असलेले एलिमेंट म्हणजेच काय, आपले व्हेन डायग्राम। ठीक आहे, हे बँकिंग मध्ये वापरलं जातं बघा, तर हे व्हेन डायग्राम याला म्हणणार आपण। सेकंड बघा, सबसेट म्हणजेच काय, एक व्हेन डायग्राम म्हणजे एक आउटर साइडला एक डायग्राम आणि त्यामध्ये एक दुसरी आणखी एक डायग्राम म्हणजेच त्याचा सबसेट। बघा आता तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेलं आहे बघा, बी इज अ सबसेट ऑफ ए, आणि जो सबसेटचा सिंबल आहे बघा काय असतो, एक आडवा यू आणि त्याखाली काय असणार, एक अंडरलाईन, म्हणजेच हे काय कशाचा सिंबल झाला, हा सबसेटचा। बघा आता यामध्ये बी ही डायग्राम मध्ये आणि ए ही डायग्राम त्याच्या आउटर साइडला आहे, बरोबर। ए मध्ये काय, ए हा आपण जर सेट बघितला तर त्यामध्ये एक व्हॅल्यूज दिली आहे आणि बी मध्ये एक व्हॅल्यू दिली आहे, ठीक आहे। पण ए मध्ये त्या व्हॅल्यू म्हणजे ए मध्ये बी हा मर्ज केलेला आहे, बरोबर। बी हा ए मध्ये मर्ज आहे किंवा ए हा बी मध्ये मर्ज नाहीये। ओके, ए हा सेपरेट आहे, म्हणजे ए हा मोठा झाला आणि बी हा छोटा झाला, समजलं। म्हणजेच बी हा सबसेट झाला कोणाचा, ए चा। ए हा सबसेट झाला बी चा असं म्हणता येणार नाही, हे एकदा समजून घ्या, ठीक आहे। तर बी इज अ सबसेट ऑफ ए असं होईल, ठीक आहे। देन थर्ड आहे बघा, दॅट इज युनिव्हर्सल सेट। आता युनिव्हर्सल सेट हे काय असतं, युनिव्हर्सल सेट म्हणजे अशा प्रकारची डायग्राम, मोठी डायग्राम असते, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्या डायग्राम आपण कन्सिडर करत असतो। ओके, द युनिव्हर्सल सेट इज रिप्रेझेंटेड बाय दॅट इज कॅपिटल यू। ओके, अँड देन त्यानंतर बघा कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट। आता कॉम्प्लिमेंट सेट हा थोडासा अवघड जातो का, बघा एक आपण जर कन्सिडर केलं की ए हा आपला इज अ सबसेट ऑफ द सेट ऑफ यू, ओके, तर कॉम्प्लिमेंट सेट हा आपण रिप्रेझेंट करतो बघा ए डॅश किंवा ए च्या डोक्यावर, म्हणजे ए टू द पॉवर ऑफ स्मॉल सी, ठीक आहे। देन म्हणजे त्याला आपण रीड काय करणार बघा, दॅट इज ए इज अ सबसेट ऑफ अ ए। ओके, म्हणजेच यामध्ये आपण सिंपली कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॅश इज अ सेट ऑफ ए इटसेल्फ आपण असं म्हणू शकतो, म्हणजे ए डॅश आणि त्या ब्रॅकेटचा पूर्ण डॅश म्हणजेच तो असतो काय, ए। म्हणजे जसं मायनस ऑफ ए ऑफ मायनस असं जर आपण कन्सिडर केलं तर ते काय होतं तुमचं प्लस ए, त्याप्रमाणे तुम्हाला हे प्रूफिंगला येऊ शकतं। तर कॉम्प्लिमेंट सेट थोडासा काय असतो, थोडा अवघड जातो, फक्त एक त्याला घाबरण्याची गरज नाही, ठीक आहे। चला तर मग आता प्रॅक्टिस सेट 1.3 सुरुवात करूया। प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये बघा, फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला ट्रू आणि फॉल्सचा दिलेला आहे। यामध्ये तुम्हाला बघा काही सेट प्रोव्हाइड केलेले ए बी सी आणि डी। बघा ए सेट हा तुमचा मोठा आहे बघा, काय त्यामध्ये ए बी सी डी आणि ई कंटेंट एलिमेंट घेतलेले, आणि बी मध्ये काय सी डी ई एफ जे की ए मधलेच असतील आणि काही नसतील, ठीक आहे। देन सी मध्ये बी डी आणि डी मध्ये काय ए ई। आता फर्स्ट क्वेश्चन बघा सी, आता ह्या साइनला आपण आता बघितलं बघ, याला काय म्हणतो आपण, सबसेट म्हणतो, काय म्हणतो, सबसेट। ओके, सी इज अ सबसेट ऑफ बी, मी त्यामध्ये पण सांगितलं बघा स्टार्टिंगला, बी इज अ सबसेट ऑफ ए, म्हणजे याचा अर्थ काय झाला, ए ही डायग्राम होती तुमची, ठीक आहे, पहिली, आणि त्यामध्ये कोण होता, बी, म्हणजे बी हा ए मध्ये आहे, ए हा बी मध्ये नाही, समजते। तर यामध्ये कसं करणार बघा, आता सी इज अ सबसेट ऑफ बी म्हणजे सी छोटा आहे, बी हा मोठा आहे, असा त्याचा अर्थ झाला, ठीक आहे। आता सी बघा काय, बी आणि डी। आता बी मध्ये पहा काय, बी आणि डी आहे का, नाही, फक्त डी आहे। ओके, तर मग हा सी हा बी चा सबसेट होईल का, नाही, म्हणजेच हे काय होणार, फर्स्ट फॉल्स। म्हणजे समजतंय का, सी चे कंटेंट हे बी सोबत मॅच झाले पाहिजे, ठीक आहे, समजतंय।
नंतर ए इज अ सबसेट ऑफ डी. आता डी मध्ये ए आणि ई आहे, पण यांचं म्हणणं काय, ए हा सबसेट आहे कोणाचा, डी, म्हणजे डी हा मोठा झाला आणि ए हा छोटा झाला, पण ए आणि ई आहे त्यामध्ये, ठीक आहे. पण ए हा सबसेट होऊ शकतो का डी चा, नाही, डी हा सबसेट होऊ शकतो ए चा. समजते. तर तुम्हाला इथं बघा चौथा पण क्वेश्चन बघा, चौथा याला उलट केलं बघा, सेकंड आणि फोर्थ. ए इज अ सबसेट ऑफ डी, हे काही पॉसिबल नाही, म्हणून हा काय झाला तुमचा फॉल्स. पण आताच मी काय म्हटलं तुम्हाला की डी हा सबसेट असू शकतो कोणाचा, ए चा, म्हणजे हे प्रूव्ह किंवा हे ट्रू होऊ शकतं, म्हणजे डी इज अ सबसेट ऑफ ए, कारण ए आणि ई हे दोन्ही कंटेंट आहे यामध्ये. ओके, आणि डी हा छोटा आहे आणि ए हा काय मोठा, म्हणजे हा तुमचा यामध्ये चौथ्याचं पण आन्सर जातं, हे काय होतं, ट्रू होतं. ठीक आहे. तर यामध्ये एक तिरमे दोष शिखर तुमचे होऊन जातात, तर थोडं लक्ष द्या. ठीक आहे. यानंतर बघा थर्ड, डी इज अ सबसेट ऑफ ए. ठीक आहे, हे सेमच झालं ऍक्च्युअली. ठीक आहे, दॅट इज ट्रू. नेक्स्ट, बी इज अ सबसेट ऑफ ए. बी हा सबसेट आहे कोणाचा, ए चा. आता बी मध्ये कंटेंट बघा, सी आहे, डी आहे, ई आहे, एफ आहे का, नाही, म्हणजे बी आणि ए हे काय असणार, फॉल्स असणार. कंटेंट याच्यातले एलिमेंट हे पण काय पाहिजे, सारखे पाहिजे. ठीक आहे. आणि हा जो पण स्टार्टिंगला लेफ्ट साइडला असणार, ठीक आहे, तर हा कसा असला पाहिजे, छोटा असला पाहिजे. राईट साइडला कसा असला पाहिजे, तो मोठा असला पाहिजे. ठीक आहे. देन सिक्स्थ बघा, सी इज अ सबसेट ऑफ ए. सी इज अ सबसेट ऑफ ए, म्हणजे सी हा छोटा आहे आणि ए हा मोठा आहे. बी आहे, डी पण आहे, म्हणजे हे ट्रू असू शकतं, म्हणजे सी इज अ सबसेट ऑफ ए, म्हणजे सी हा च्या मध्ये कोणाच्या, ए च्या. ठीक आहे. तर हा क्वेश्चन नंबर 1 आहे, याला नोट करून घ्या. फक्त यामध्ये लक्षात असू द्या, पहिले याला काय म्हणतात, सबसेट. नंतर हे जे लेफ्ट साइडचे असतात हे छोटे असतात आणि राईट साइडचे हे मोठे असतात. छोटी ही संख्या मोठ्याच्या याच्यामध्ये ऍज इट इज पाहिजे. ठीक आहे. मोठी ही संख्या छोट्यामध्ये असू शकत नाही. ठीक आहे. तर हा क्वेश्चन नंबर फर्स्ट. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, एक सिम्पली युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. ओके, जो की 1 to 20 नंबर तुम्हाला दिलेले आहे, जे की व्हेन डायग्राम मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता यू हा तुमचा युनिव्हर्सल सेट आहे, तर आपण काय करणार, एक युनिव्हर्सल सेट यू इज इक्वल टू, त्याच्या व्हॅल्यू 1 to 20 दिलेले आहे, तर सरळ आपण 1 2 3 4 अप टू व्हॉट, दॅट इज 18 19 and 20 अशा आपलं युनिव्हर्सल सेटअप जर सांगितल्याप्रमाणे हा मोठा असतो, त्यामध्ये बाकीचे सबसेट असतात. ठीक आहे. हा आपला युनिव्हर्सल सेट आहे. त्यामध्ये बघा एक्स आपल्याला दिलेला आहे, एक्स ची बघा किंमत तुम्हाला दिलेली आहे, एक्स सच दॅट एक्स इज अन एलिमेंट ऑफ अ नॅचरल नंबर अँड 7 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 15, म्हणजे 7 पेक्षा कमी नाही पाहिजे आणि 15 पेक्षा जास्त नाही पाहिजे, म्हणजे 8 9 10 11 12 13 14 अशा आपण नंबर देऊ शकतो. बरोबर, म्हणजे 8 9 10 11 12 13 and 14. ओके, 15 पेक्षा जास्त नाहीये आणि 6 पेक्षा किंवा 7 पेक्षा कमी आहे. ठीक आहे. तर हा काय झाला तुमचा एक्स. आता याला तुम्हाला व्हेन डायग्राम नुसार दाखवायचं आहे, तर युनिव्हर्सल सेट आपण कशाने दाखवतोय, सिम्पली स्क्वेअरने. ठीक आहे. हा तुमचा युनिव्हर्सल सेट झाला, त्यामध्ये एक्स हा तुमचा काय सबसेट आहे, म्हणजे आता हा आपण एक्स घेऊ, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करू 8 9 10 11 12 13 and 14, आणि बाकीचे जे राहिलेले संख्या आहेत ते तुम्ही इथे लिहू शकता. 6 7 यामध्ये 8 यामध्ये वापरला आहे, तर 8 घ्यायचा नाही. ओके, 9 पण घेणार नाही, 10 पण नाही घेणार, 11 12 13 14 पण नाही घेणार. नंतर सगळं काय घेणार, 15 16 17 18 19 and 20. ओके, तर हे तुमचं काय झालं बघा, एक्सचं रिप्रेझेंटेशन झालं. ओके, युनिव्हर्सल सेट हा तुमचा रेक्टँगलने दाखवता आणि एक्स म्हणजे तुमचा सबसेट झालं, तुम्ही तो सर्कलने दाखवू शकता. ओके, तर हा तुमचे जे एक्सचे एलिमेंट आहे हे याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि यूचे एलिमेंट जे यामध्ये नाहीये. ओके, म्हणजे हे दोन्ही कॉमन नाही पाहिजे. समजलं. यामध्ये ज्या संख्या असतील त्या बॉक्समध्ये टाका आणि या व्यतिरिक्त राहिलेल्या संख्या त्यातून बाहेर. ठीक आहे. तर असा हा फर्स्ट कंडिशन नुसार सॉल्व्ह होतो. आता यामध्ये बघा सेकंड कंडिशन तुम्हाला काय दिलेली आहे, तर y such that y is an element of a natural number, y is a prime number from 1 to 20. तुम्हाला प्राईम नंबर घ्यायचे. ठीक आहे. तर बघा एक सेकंड मी इकडे घेतो. बघा युनिव्हर्सल सेट तर आपल्याला माहिती आहे 1 2 3 अप टू व्हॉट 18 19 and 20.
आता y साठी तुम्हाला सेट बनवायचा आहे, पण काय पाहिजे त्यामध्ये प्राईम नंबर कुठपासून कुठपर्यंत 1 to 20 पर्यंत तुमचे प्राईम नंबर पाहिजे. तर 1 to 20 प्राईम नंबर म्हटलं तर काय असणार त्यामध्ये बघा 2 आहे, 3 आहे, 5 एक आहे, नंतर 7, 9 तर नाही राहणार, 11, देन 13, देन 15, 16, 17 एक आणि एक 19. म्हणजे हे तुमचे प्राईम नंबर झाले. आता युनिव्हर्सल सेट माहिती आहे आपल्याला कसे दाखवतो रेक्टँगलनी, तर हा तुमचा युनिव्हर्सल सेट झाला. ओके, वाय आता त्यामध्ये असणार म्हणून वाय हा त्याचा सबसेट. किती व्हॅल्यू त्याच्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड देन 19 हे तुमचं वाय झालं. ठीक आहे, म्हणजे हा सबसेट झाला. आता युनिव्हर्सल सेटमध्ये या व्यतिरिक्त राहिलेल्या संख्या कुठल्या आहे? 1 आहे, 2 वापरलाय, 3, 4, 5 वापरलाय, 6, 7 आहे, 8, 9, 10, 11 आहे, 12 घ्या, 13 आहे, 14, 15, 16, 17 आहे, 18 नाही आहे, 19 आहे, 20. ठीक आहे, तर हे तुमचं काय झालं वेन डायग्रामचं रिप्रेझेंटेशन. ओके, तर युनिव्हर्सल सेट म्हणजे आउटर साइडला रेक्टँगल मध्ये. ठीक आहे, तर हे नोट करून घ्या. दॅट इज क्वेश्चन नंबर 2. नंबर 3 आहे बघा. यामध्ये तुम्हाला एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, त्यानंतर P एक दिलेलं आहे बघा, त्यामध्ये एलिमेंट दिलेले आहे. फर्स्ट बघा, शो दॅट द सेट U म्हणजे युनिव्हर्सल सेट आणि P आणि P डॅश बाय वेन डायग्राम. म्हणजे तुम्हाला 3 सेट हे वेन डायग्रामने दाखवायचे. ठीक आहे, पण तुम्हाला आता बघा U आणि P दिलेला आहे बरोबर. आता P डॅश कसा फाइंड करणार? ओके, तर लक्ष द्या. फर्स्ट बघा U इज इक्वल्स टू आपण लिहून घेणार 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे, आणि P तुम्हाला दिलेला आहे किती येतो 1, 3, 7 आणि 10. आता P डॅश तुम्हाला जर काढायचं असेल तर काय करणार, यामध्ये जे अनकॉमन राहिलेलं आहे म्हणजे आता हे 1 1 कॉमन आहे, हे सोडून 2 आहे का यामध्ये? नाही, म्हणजे हा 2 इथं लिहा. 3 आहे, 7 आहे, 8 नाही आहे, 8 लिहून घ्या, 9 नाही आहे, 10 आहे, 11 आणि 12. म्हणजे P डॅश म्हणजे समजलं का कोण आहे यामधल्या ज्या कॉमन टर्म नाही त्या म्हणजे तुमचा P डॅश. ठीक आहे, आता तुमचं बघा तुम्हाला वेन डायग्राम नुसार दाखवायचं तर पहिले बघा तुमचा युनिव्हर्सल सेट म्हणजे तुमचा U झाला. ओके, त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय P दाखवायचा, नंतर काय करायचं P डॅश. आता P आपण दाखवून घेऊ. P काय आपलं बघा 1, 3, 7 आणि 10. ठीक आहे, आणि P डॅश काय असणार बाहेर असणार, म्हणजे जेच की संख्या कुठल्या राहिल्या आहेत 2, 8, 9, 11 आणि 12 हे तुमचे वेन डायग्राम झाले. ओके, तर हा क्वेश्चन फर्स्ट त्यामधला. आता दुसरं बघा व्हेरीफाय दिलेलं आहे तुम्हाला, व्हेरीफाय P डॅश ऑफ डॅश इज इक्वल्स टू P. ओके, आता लक्ष द्या याला कसं सॉल्व्ह करणार. P डॅश ऑफ डॅश इज इक्वल्स टू P. आपला युनिव्हर्सल सेट पहिले लिहून घेऊ 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 अँड 12. ठीक आहे, नंतर P चा जो आहे आपला, ठीक आहे, तर P डॅश पहिले लिहून घेऊ आपण. P डॅश किती होता आपला 2, 8, 9, 11 आणि 12. ओके, आता काय करू आपण यामध्ये जे अनकॉमन टर्म राहिलेले आहे म्हणजेच काय बघा युनिव्हर्सल सेट चे अनकॉमन टर्म विथ व्हॉट P डॅश. अनकॉमन टर्म म्हणजे तर कुठले राहणार बघा, तर तुम्हाला यातून काय मिळणार सरळ P डॅश ऑफ डॅश म्हणजेच आणि त्याचा डॅश आपण काय करणार सरळ. यामध्ये बघा अनकॉमन कुठला आहे 1 आहे, 2 आहे, 3 नाही आहे, नंतर 7 नाही आहे, 8 नाही आहे, 9 आहे, 11, 12 आहे. ठीक आहे, म्हणजे तुमची किती आलं P डॅश ऑफ डॅश 1, 3, 7, 11. म्हणजे तुम्हाला P डॅश ऑफ डॅश याची किंमत मिळाली. ओके, आता हे याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. राईट, आता तुम्हाला P ची व्हॅल्यू तर माहिती आहे, P ची व्हॅल्यू किती आहे ती 1, 3, 7 अँड 10. सॉरी यामध्ये 11 झालं आहे कॉमन, 10 घ्यायला. ठीक आहे, समजतंय ना, 11 11 आहे, 10 घ्यायचं होतं. ओके, तर याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. म्हणजे तुमचं LHS विच इज इक्वल्स टू LHS होतंय ना. ओके, फ्रॉम 1 अँड 2 P डॅश ऑफ डॅश इज इक्वल्स टू व्हॉट P. हे तुमचं प्रूफ होतं. दिस इज व्हॉट क्वेश्चन नंबर 3. राईट, नोट करून घ्या. ओके, क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. यामध्ये तुम्हाला A हा सेट दिलेला आहे आणि त्याचे काय करायचे 3 सबसेट लिहायचे A चे. ठीक आहे, आता बघा
त्याची सबसेट लिहिण्यासाठी तुम्हाला सरळ एक एक व्हॅल्यू तुम्ही लिहू शकता. 1 हा सबसेट असू शकतो, 3 हा सबसेट असू शकतो, 2 पण असू शकतो किंवा 7 पण असू शकतो. आता यामध्ये तुम्ही 2-2च्या पण पेअर बनवू शकता. 1 3 नंतर 1 2 नंतर 1 7. ठीक आहे, ते आपण डायस करतो ना त्याप्रमाणे पॉसिबिलिटीसारखे. नंतर बघा 3 1 नंतर 3 2 नंतर 3 7. त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता 2 1 2 3 देन 2 7 देन 7चं तुम्ही लिहू शकता 7 1 7 3 7 2. आणि तुम्ही नल सेट पण घेऊ शकता. नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय दॅट इज 5. ओके, तर यापैकी तुम्हाला फक्त किती लिहायचे 3, तर तुम्ही कुठलं पण 3 चॉईस करू शकता. ठीक आहे, तर हे मी सगळ्या पॉसिबिलिटी सांगितल्या. राईट, तर हा क्वेश्चन नंबर काय 4. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 हा थोडा थेओरेटिकल. राईट, तर बघा यामध्ये काय काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 यामध्ये तुम्हाला दिलेलं बघा, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट. बघा तुम्हाला काही सेट दिलेले यामध्ये. राईट, फर्स्ट बघा P इज अ सेट ऑफ रेसिडेंट ऑफ पुणे. नंतर M इज अ सेट ऑफ रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश अँड I इज अ सेट ऑफ रेसिडेंट ऑफ इंदोर. म्हणजे हे काय दिले, वेगवेगळ्या शहरामध्ये हे सेट त्यांनी सबसेट म्हणून दिले. ओके, यामध्ये रेसिडेंट ऑफ पुणे आर ऑल्सो रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. आता पुणे कशामध्ये येतं, महाराष्ट्रामध्येच येतं. ठीक आहे, म्हणून मग आपण काय करणार, सिम्पली युनिव्हर्सल सेट म्हणजे P इज अ सबसेट ऑफ व्हॉट H. ठीक आहे, कारण महाराष्ट्रासाठी आपण काय वापरलं त्यांनी, दॅट इज H. ठीक आहे, जे दिलेलं आहे तेच वापरावं लागेल. म्हणजे फर्स्ट आणि लास्ट या दोघांचं रिलेशन यांनी बनवलं आहे. ठीक आहे, सो P इज अ सेट किंवा P इज द रेसिडेंट किंवा द रेसिडेंट ऑफ पुणे आर ऑल्सो रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र याची दाखवलं आहे. ठीक आहे, सेकंड बघा त्यामध्ये द रेसिडेंट ऑफ पुणे आर ऑल्सो द रेसिडेंट ऑफ इंडिया. आता पुणे कशामध्ये येतं, महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र कशामध्ये येतं, इंडियामध्ये. बरोबर आहे, म्हणून आपण काय करू शकतो, पुणे हा कशामध्ये, म्हणजे युनिव्हर्सल सेट काय झाला तुमचा आता आय झाला. ओके, म्हणजे P इज अ सबसेट ऑफ, बट इंडियाला B ने दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर P इज अ सबसेट ऑफ B. ठीक आहे, यामध्ये बघा आणखी काय रिलेशन म्हणू शकतो आपण, द रेसिडेंट ऑफ इंदोर ऑल्सो रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशमध्ये इंदोर येतं. बरोबर, तो मध्य प्रदेश हा युनिव्हर्सल सेट झाला आणि इंदोर हा तुमचा काय झाला, दॅट इज सबसेट. म्हणजे इंदोर म्हणजे I इज अ सबसेट ऑफ M. नंतर बघा रेसिडेंट ऑफ इंदोर ऑल्सो द रेसिडेंट ऑफ इंडिया. बरोबर आहे, म्हणजे त्यांनी काय सांगितलं, मध्य प्रदेश कुठे येतं, आता इंडियामध्ये येतं. इंडिया कशाने दाखवलं आपण, B ने दाखवलं. मग B ला आपण काय करणार, युनिव्हर्सल सेट बनवणार आणि I ला आपण काय बनवणार, दॅट इज सिम्पली सबसेट. ठीक आहे, नंतर हे बघा द रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश आर ऑल्सो द रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, म्हणजे M इज अ सबसेट ऑफ B. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं लॉजिक काय करायचं यामध्ये. तर द रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आर ऑल्सो रेसिडेंट ऑफ इंडिया. म्हणजे काय करायचं तुम्हाला, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवायचे. ठीक आहे, ओके, क्वेश्चन नंबर 6 आहे बघा. यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय की या 3 सेटमध्ये किंवा ह्या 2 म्हणजे टोटल 5 सेटमध्ये युनिव्हर्सल सेट कुठला असू शकतो. ओके, बघा यामध्ये तुम्हाला A इज इक्वल्स टू सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5 देन मल्टिपल ऑफ 7 आणि मल्टिपल ऑफ 12 घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे युनिव्हर्सल सेट दिलेला आहे का, नाही, हे सबसेट सांगायचं आहे. ठीक आहे, तर युनिव्हर्सल सेटसाठी आपण काय करू, नॅचरल नंबर कन्सिडर करू जे की कॅपिटल N ने दाखवू. 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. ओके, देन होल नंबर आपण रिप्रेझेंट करू, दॅट इज 0 पासून 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. त्यानंतर इंटिजर I ने रिप्रेझेंट करू, इंटिजर 0 1 2 अप टू इन्फिनिटी, देन -1 -2 अप टू इन्फिनिटी. ठीक आहे, आता हे तुमचे नॅचरल, होल आणि इंटिजर हे टोटल झाले. ठीक आहे, हे आपण युनिव्हर्सल म्हणून आपण कन्सिडर केले. आता A इज इक्वल्स टू, आता मला सांगा मल्टिपल ऑफ व्हॉट काय आहे तुमचं, 5. तर 5चा टेबल 5 10 15 20 25 अप टू इन्फिनिटी. ठीक आहे, देन B इज इक्वल्स टू बघा द सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7.
7चा टेबल 7, 14, 21, 28, देन 35 अप टू इन्फिनिटी. देन सी मध्ये बघा मल्टिपल ऑफ 12, तर 12चा टेबल 12, 24, 36 अप टू इन्फिनिटी. ठीक आहे. तर हे यामध्ये काय म्हणताय बघा, ए बी सी हे सबसेट आहे, पण ह्या ज्या व्हॅल्यू ह्या नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर यामधल्याच आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय सांगू शकतो की NWI आर द युनिव्हर्सल सेट ऑफ ए बी अँड सी. गेटिंग. तर ह्या बदल्याच व्हॅल्यू आपण यामध्ये वापरणार आहे, म्हणून युनिव्हर्सल सेट तुमचे NWI झाला. यामध्ये पण सेम तसंच आहे बघा, पी तुम्हाला दिलेला आहे, मल्टिपल काय इंटिजर्स किती 4 ने, तर 4चा टेबल 4, 8, 12, 16 अप टू इन्फिनिटी. आणि टी इज इक्वल्स टू काय घेणार, द सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. इवनचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर अप टू इन्फिनिटी. म्हणजे ह्या पण व्हॅल्यू कुठून येत आहे, या NWI मधूनच येत आहे ना. ठीक आहे. तर ह्यामध्ये आपण काय सांगू, NWI आर द युनिव्हर्सल सेट ऑफ पी अँड टी. गेटिंग. तर हा असा क्वेश्चन नंबर 7. राईट. नोट करून घ्या. ओके. क्वेश्चन नंबर 7 आहे बघा, लेट ऑल द स्टुडंट ऑफ अ क्लास इज अ युनिव्हर्सल सेट. म्हणजे तुम्हाला सेट ऑफ अ स्टुडंट हे काय झालं, तुमचं युनिव्हर्सल सेट झालं. ठीक आहे. अँड लेट सेट ए बी द स्टुडंट हु सेक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. ठीक आहे. आता याचं तुम्हाला काय बनवायचं सांगितलं बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता ह्या सेट ए चा तुम्हाला कॉम्प्लिमेंट सेट बनवायचा आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, ए इज इक्वल्स टू तुमचे स्टुडंट म्हणजेच काय, ऑल द सेट ऑफ स्टुडंट हु सेक्युअर 50% लेस मार्क्स इन मॅथ. ठीक आहे. हे तुमचं काय झालं, याचं कॉम्प्लिमेंट झालं. ठीक आहे. तर हा क्वेश्चन नंबर 7. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.